नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. कोकण रेल्वे भरती 2026चं नोटिफिकेशन या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळालं. कोणती पदं आहेत, किती संख्या आहे, काय क्वालिफिकेशन असणार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. जास्त वेळ घेणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचं क्वालिफिकेशनशी रिलेटेड या ठिकाणी पोस्ट आहे अशा विद्यार्थ्यांनी लगेच तयारी लागायचंय, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटी, पगार गडगंज या ठिकाणी मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं राज्यापेक्षा स्टेटपेक्षा आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला तुम्हाला भत्ता देखील जास्त मिळतो. पगार देखील राज्याची जी काय महाराष्ट्र शासनाची नोकरी असते त्यापेक्षा या सेंट्रल गव्हर्नमेंटला जास्त मिळतो. त्यामुळं ही संधी सोडायची नाही. काम काय सगळीकडे सेम करावंच लागणार आहे, पण तुम्हाला पगार या ठिकाणी चांगला भेटतोय आणि चांगली नोकरी रेल्वे विभागामध्ये तुम्हाला चालून आलेली संधी आहे, सोडू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे नोटिफिकेशन आहे. आज आपल्याला हे वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळालं आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, इथं तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नियमित तत्वावर 7व्या वेतन आयोगाच्या मॅट्रिक्स लेवल 8, बघा लेवल 8 ची वेतन श्रेणी आहे 47,600 ते 1,51,100 रुपयापर्यंतचं वेतन श्रेणी तुम्हाला मिळणार आहे. 47,600 ते 1,51,100, 1,51,100 अशा पद्धतीने आपल्याला वेतन पाहायला मिळते. आता ही जी 47,600 ह्याची परत 50% ह्यात मिळवायची, परत ह्यामध्ये भत्ता येतो, त्यानंतर भरपूर गोष्टी त्या ठिकाणी येतात. मेंटेनन्स वगैरे भरपूर असते ह्यामध्ये. भत्ता आहे, परत तुमचं राहायचं काय सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येऊन जातात बघा. आणि जवळजवळ तुम्हाला 60 ते 65 70 हजारापर्यंत वेतन सुरुवातीचं तुम्हाला जाऊ शकतं बघा. अशा पद्धतीनं तुम्हाला ही नोकरी चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. सहाय्यक अभियंता स्थापत्याची 1 जागा आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याची 3 जागा आहेत. सहाय्यक व्यवस्थापक माहिती तंत्रज्ञानच्या 1 जागा आहे. सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक ऑपरेटिंग आणि वाणिज्य याच्या 4 जागा आहेत. सहाय्यक साहित्य व्यवस्थापकची 1 जागा आहे. यांत्रिकी अभियंता सहाय्यक 1 जागा आहे. सिग्नल व दूरसंचार अभियंता सहाय्यकची 1 जागा आहे. सहाय्यक वित्तीय सल्लागारच्या 2 जागा आहेत. सहाय्यक विद्युत अभियंताची 1 आहे. सहाय्यक कर्मचारी अधिकारीची 1 आहे. सहाय्यक व्यवस्थापकची 1 जागा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही जाहिरात आलेली पाहायला मिळते. आता सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलं की त्यांची वेबसाईट दिली kokanrailway.com या संकेतस्थळावरती तुम्हाला पूर्णपणे ही जाहिरात पाहायला मिळेल, परंतु मी पाहिली, मला अजून काही अपलोड झालेली पाहायला मिळालेली नाही. हे नोटिफिकेशन आपण घेतोय. आता सगळ्यात महत्वाचं ह्याची काय वयोमर्यादा असेल तर बघा, कमीत कमी 18 वर्षे, जास्तीत जास्त 38 वय याच्यापर्यंत आहे. आता यामध्ये मागासवर्गीय ज्या जागा आहेत SC ST ला 3 वर्षाचं तुम्हाला सूट या ठिकाणी मिळालेली पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही जवळजवळ जे काही ओपन सोडून ज्या जागा आहेत त्या ओपन साठी 18 ते 38 वय आणि इतर साठी 42 ते 43 वयापर्यंत माजी सैनिक जर वगैरे असे डिस्ट्रीब्युशन असेल बघा. ओबीसी आणि NSC यांच्यासाठीच आहे. 3 वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी वाढीव कालावधी मिळेल. 41-42 वयापर्यंत असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकेल. आता अभ्यासक्रम वगैरे जे तुम्ही काय म्हणता की क्वालिफिकेशन जर काय आहे तर बघा, सिव्हिल मध्ये सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना 1 जागा आहे. त्यानंतर हेल्थ डिपार्टमेंट मध्ये ज्याचं डॉक्टरच्या लेवलचं शिक्षण झालेलं असेल बघा, MBBS झालेलं असेल, MSW आपलं BHMS झालेलं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ही जागा आहे. त्यानंतर IT सेक्टर मधली ही 1 जागा आहे. त्यानंतर बघा, ही साहित्य व्यवस्थापक हे सगळ्यांना ऑल ग्रॅज्युएट असलेल्या विद्यार्थ्याला असेल. यांत्रिकी मेकॅनिकल मध्ये आहे बघा. त्यानंतर वित्तीय सल्लागार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मध्ये ज्याची डिग्री झाली त्यांच्यासाठी आहे. आणि ही जी काही कर्मचारी अधिकारी वगैरे ही एनी ग्रॅज्युएट साठी तुम्हाला जागा उपलब्ध झालेल्या आहेत बघा. अशा पद्धतीनं जी काय पात्रता आहे ती देखील पण सगळ्या ग्रॅज्युएट वरती ह्या जागा असणार आहेत. ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. हे जे नोटिफिकेशन आहे कोकण रेल्वे विभागाचं आहे आणि तुम्हाला यामध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली. या संधीचा फायदा घ्या आणि फॉर्म भरा. आता मी तुम्हाला हे का सांगतोय, सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट तुम्हाला माहित नसेल, जागा जी आहे तुम्ही म्हणता ह्या जागा फक्त 1, 2, 3, 4 जागा आपल्याला पाहायला मिळत आहे. ही सुवर्ण संधी असते. अशा जर जागा असतील तर कमी फॉर्म येतात.
आणि गर्दी कमी असते. कमी फॉर्म मध्ये जर तुमचं चांगलं करून घ्यायचं असेल तर फॉर्म भरायचा विसरू नका. फॉर्म भरा, परीक्षा द्या. आणि आता रेल्वेच्या परीक्षा मला वाटतं मराठीमध्ये केलेले मागच्या 15-20 दिवसापूर्वी निर्णय झालेला आहे. मराठीमध्ये तुम्हाला पेपर पाहायला मिळेल. त्यामुळं काही काळजी करू नका. ही सुवर्ण संधी आहे. हे सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या, फॉर्म भरा. चला या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील नोटिफिकेशन मध्ये. धन्यवाद.